बुद्धिवंतांची गुणवंतांची परीक्षा म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2024चा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहे आणि या निकालामध्ये खरं तर साताऱ्यामधल्या एका ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे संकेत शिंगटे हा देशभरातून 479वी रँक मिळवली आहे। तो सध्या आपल्यासोबत आहे, आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर एक खूप मोठं यश आहे। यशाचे हे संकेत मिळाल्याच्या नंतर काय म्हणाले नक्की भावनात? थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशनसाठी। ओव्हरऑल तर अजून मी मुवमेंटमध्येच सिंक होता, मला अजून सगळ्यांचे कॉल्स येतात, असं एकटात बसलं मला कळेल नक्की की कसं वाटतं, पण ओव्हरऑल मी खुश आहे माझ्या ओव्हरऑल परफॉर्मन्सने, मला बरं वाटतं। खरं तर साताऱ्यामधल्या एका छोट्याशा ग्रामीण भागातून म्हणजे पुण्यासारख्या संस्कृत किंवा विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरामध्ये येणं, अभ्यासाचा वलय सर्व निर्माण करणं आणि हे यश मिळवणं, खरं तर हे यश वाटतं तितकं सोपं नव्हतं, पण हा प्रयत्न कसा केला किंवा हा प्रवास कसा होता? ॲक्च्युली मला एक्सपोजर मुंबईतून आलं। मी लहानपणीपासून शिक्षणाला काकांकडे होतो, त्यामुळे मला तिथनं चांगलं एक्सपोजर मिळालेलं आणि ओव्हर द टाईम काकांकडूनच मोटिवेट होऊन मी या एक्झामकडे आलो। खरं तर आपण बघितलं तर म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये प्रचंड स्पर्धा असते, अनेक विद्यार्थी असतात, खूप वेळ याच्यामध्ये जातो आणि कदाचित यश लवकर मिळत नाही, त्याच्यामुळे एक नैराश्य पण अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये सातत्यानं आपण पाहत असो। या सर्व गोष्टीवरती मात करत असताना नक्की कुठला असा प्रेरणास्रोत समोर होता ज्याच्यामुळं कायम या अभ्यास करत असताना ऊर्जा मिळत होती? हा माझा तसा 4th अटेम्प्ट होता आणि जर तुम्ही बघाल तर ती जर्नी तशी मोठीच होती, 5-1 वर्षाची जर्नी होती। तर सुरुवातीला कुठे ना कुठे प्रिलिम्समध्ये अपयश येत होतं, पण मग जसं अभ्यासाचा थोडी आयडिया यायला लागली, मी काही सरांकडे गेलो, सरांनी मला सांगितलं, मग थोडं मेन्सचं गायडन्स मिळालं, परत मित्रांकडून खूप चांगलं गायडन्स मिळालं, ज्ञानेश्वर सरांकडून मी चांगलं शिकलो आणि मग ओव्हर द टाईम आम्ही एकसाथ प्रिपेअर केलं आणि ही एक्झाम क्लिअर केली। मी तर बोलेन की मोस्टली मित्रांची साथ, 3-4 वर्ष कुठे ना कुठे आम्ही एकसाथ अभ्यास करत होतो, त्याची हेल्प आम्हाला खूप चांगली झाली। तर हे यश खूप मोठं आहे, पण हे यशाचं समर्पण कोणाला देणार किंवा तसं तर एका ओळीत हे नाही सांगू शकत। घरच्यांचा साथ होता, मित्रांचा साथ होता, क्लासवाल्यांचा साथ होता, सगळ्यांची साथ होती, त्यामुळेच हे यश घेता आलं। आता प्रशासकीय सेवेमध्ये जाणार आहेत, तिथल्या सेवेमध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे कामाचं काय भवितव्य असणार किंवा ती काही ध्येय धोरण ठरलीत का सध्या? सर अजून सर्व्हिस ठरायची आहे, ते ठरल्यावरती आपण बघूयात ट्रेनिंग नंतर वगैरे कसं असेल त्याचं। आणखी यशस्वी विद्यार्थी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर नगरसारख्या ग्रामीण भागातून येऊन पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करून तुम्ही हे यश संपादन केलेलं आहे, सध्या काय मनात भावना? काय छान वाटते सर, एवढ्या वर्षाचा प्रवास होता, कुठेतरी त्याचं काहीतरी रिकग्निशन मिळतं आहे, तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। खरं तर हा जो एकंदरीत तुमचा जो प्रवास होता त्याच्यामधल्या ह्या प्रवासाची व्याप्ती कशी होती, म्हणजे सुरुवात कधीपासून केल्याच्या नंतर हा मधला काळ काय होता? मी कॉलेजला असल्यापासूनच चालू केला होता अभ्यास, आमचा ग्रुप होता कॉलेजला, प्रशांत, अक्षय रासने, तर आम्ही कॉलेजला असल्यापासून चालू केलं होतं। त्यानंतर मग UPSCचा काही अटेम्प्ट दिले, त्यानंतर मी MPSC पण दिली। तर MPSCतून मी 2020मध्ये सेक्शन ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झाली। त्यानंतर 2021मध्ये असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स, आत्ता मी पुणे इथे रुजू आहे आणि आज आता हे परत जे सेकंड इंटरव्ह्यू होता माझा UPSCचा, त्यातून हे सिलेक्शन मिळालं आहे। तर झालं आहे कुठंतरी UPSCचं जे स्वप्न पहिल्यापासून चालू केलं तर त्याला कुठंतरी पूर्णत्वास गेले असं म्हणता येईल। आत्ता हे यश कोणासाठी डेडिकेशन करता? असं क्युम्युलेटिव्ह एफर्ट येतं, कोणा एकट्याचं नाही, पण माझी फॅमिली आहे, मित्रपरिवार, ह्या सगळ्यांची साथ होती, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। जी लो फेज होती त्या लो फेजमध्ये ज्यांनी विश्वास दाखवून सपोर्ट केला, सो त्या सगळ्यांना डेडिकेट करावं लागेल ते। तर आपण बघतोय की स्पर्धा परीक्षेसाठी ग्रामीण भागात असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणातून अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत येत असतात, अभ्यास करत असतात, परंतु यश लवकर मिळत नाही, त्यांना खूप नैराश्य येतं। अशा सर्व तुमच्या सहकारी मित्र असेल किंवा तुमचे मित्र परिवार आता सध्या अभ्यास करतात, यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमच्या मेहनतीला योग्य डायरेक्शन पाहिजे। तर ती डायरेक्शन जोपर्यंत आपली क्लिअर होत नाही, कदाचित माझं पण पहिल्या काही अटेम्प्ट्समध्ये अपयश येण्याचं कारण तेच होतं की ती डायरेक्शन, ती अभ्यासाची दिशा व्यवस्थित मिळाली पाहिजे। त्यासाठी आपण कोणाला फॉलो करतो आहे किंवा कोणाचं मार्गदर्शन घेतो तर ते व्यवस्थित निवडलं पाहिजे असं मला वाटतं। येस, अभ्यासाची आपली दिशा योग्य ठरवली आणि प्रामाणिक कष्ट केले की यश निश्चितच भेटतं। खरं तर ह्या सर्व MPSC करणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे 2 विद्यार्थी आहेत, ते आदर्श आहेत। आपल्या कामावरती आपण सातत्य ठेवलं, अभ्यासावरती सातत्य ठेवलं तर यश निश्चित भेटतं, अशी भावना या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।